इथेनॉल निर्मितीसाठी सरकारनं साखर कारखानदारांना प्रोत्साहन दिलं. आता इथेनॉल इंधनात मिक्स होऊ लागलं आहे. मात्र इथेनॉल मिक्स केल्यामुळं गाड्यांचं जे ॲव्हरेज आहे ते कमी होऊ लागलेलं असल्याची चर्चा आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आहेत. भाऊ, खरं तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होती आहे की इथेनॉल इंधनात मिक्स केल्यामुळं गाड्यांचा ॲव्हरेज कमी होऊ लागलेला आहे. यावरती काय सांगता? नाही, मुळात मला असं वाटतं की बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण ग्राहकांच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण व्हायला लागलेला आहे आणि काही स्टेटमेंट्स असे यायला लागलेले आहेत आणि त्यामुळं याची स्पष्टता होणं आवश्यक आहे. पहिल्यांदा दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. इथेनॉलचा कार्यक्रम हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानीच स्वीकारलेला आहे आणि ह्या गव्हर्नमेंटने नाही, UPA गव्हर्नमेंटने जी सुरुवात केली त्यावेळेस फक्त 4% होतं, नंतर ते 5% झालं, परत 10% झालं. मग मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर त्यांनी ते E20पर्यंत गेले आणि आता E25ची प्रक्रिया सुरू झाली आणि टू व्हीलर्समध्ये E100 हा पण निर्णय होण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली. सगळी प्रोसेस झालेली आहे आणि वरिष्ठ पातळीवरती त्याचा निर्णय अवेटेड आहे, म्हणजे तो होईल निर्णय. आता ही जी पॉलिसी जी स्वीकारली गव्हर्नमेंटने, ही जगातल्या सगळ्या इथेनॉल इंडस्ट्रीचा अभ्यास करून स्वीकारली. ब्राझीलनी 1980 साली ही पॉलिसी स्वीकारलेली आहे आणि ब्राझीलमध्ये तर 100% व्हेकल्स इथेनॉलवर चालतात. तिथं ऑप्शन आहे, कुणाला इथेनॉल मिश्रित पेट्रोल डिझेल पाहिजे तुम्ही घेऊ शकता, कुणाला फक्त इथेनॉल पाहिजे इथेनॉल घेऊ शकता, तर तिथं ऑप्शन्स आहेत. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी खराब आहे हा पहिल्यांदा गैरसमज काढून घेतला पाहिजे, मला असं वाटतं. प्रॉब्लेम काय झाला आता आपल्या देशामध्ये? पहिला मुद्दा असा आहे की ज्यावेळेस 2017च्या पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत आपल्याकडे, माझा शब्द नीट लक्षात घ्या, 2017च्या पूर्वीचे जे व्हेकल्स आहेत आणि त्यावेळेस आपण E10ची पॉलिसी आणली होती, इथेनॉल 10% मिक्स 10%ची. आता त्या गाड्यांच्या इंजिनमध्ये हे E10चं इथेनॉल वापरत असल्यामुळं त्याच्यामध्ये त्याची जी कॅलरी व्हॅल्यू जी आहे त्याच्यामुळं काय 1, 2, 3%चा फरक पडतोय. आणि हे जे पेट्रोलियम मिनिस्ट्रीने जी स्टेटमेंट दिलेली ती बरोबर आहे, त्यांनी पार्लमेंटमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे. हे 2017च्या पूर्वीच्या व्हेकलच्या संदर्भातला E10च्या संदर्भातला प्रॉब्लेम आहे. ग्राहकांच्या मध्ये ही जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे की तुम्ही E10च्या ज्या मॉडेलच्या गाड्या होत्या त्याच्यात तुम्ही जर 20% इथेनॉल मिक्सिंगचं जर करायला गेला तर तो प्रॉब्लेम होतो. एक 2017 नंतर E20ची पॉलिसी आली. ही पॉलिसी आल्यानंतर कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये काही इश्यू निर्माण झालेला नाही. ऑन द कॉन्ट्री आत्ता सध्या मला असं वाटतं की त्या इथेनॉलच्या मिक्सिंगमुळं प्रॉब्लेम कुठे आहे आता ग्राहकांचा, त्याच्यापेक्षा सुद्धा ग्राहकांचा मूळ प्रॉब्लेम असा आहे की आम्ही जर 20% इथेनॉल वापरलं तर तुम्ही आमच्याकडून 100% पेट्रोलची किंमतच घेत आहे. खरा प्रॉब्लेम घेत आहे. मला असं वाटतं की तुम्ही E85ला तुम्ही जो फॉर्म्युला मान्य केला आहे आता E85ला, तो काय फॉर्म्युला आहे की 20% त्याची किंमत कमी करायची, म्हणजे पेट्रोलची किंमत 20% कमी, तर तुम्ही इथेनॉल मिक्स करतो. आमचं म्हणणं असं आहे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून, आता इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजे पेट्रोल मिश्रित इथेनॉल जर असेल तर ग्राहकांची मागणी काय पुढे यायला लागलेली आता की समजा उद्या जर आम्ही E20 जर घेतला, आम्ही समजा माझ्या 1 लिटर पेट्रोलमध्ये जर 20% इथेनॉल असेल तर मग माझी पेट्रोलची प्राईस तुम्ही 20%ने कमीच केली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये कमी किमतीचं इथेनॉल आहे. लक्षात आला मुद्दा? हे डिफरन्शिएट होत नाही, म्हणून ग्राहकांच्या मध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आम्ही सरकारला अशी मागणी करतोय की इथेनॉल ही जगात प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे. हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ग्रीन एनर्जी आहे. आणि तिसरी गोष्ट, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई साहेब असताना एक PI दाखल झालं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. 85 पानांचं जजमेंट चीफ जस्टिसने दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की इथेनॉलच्या बद्दलचा गैरसमज व्हायला लागलेला आहे. आज भविष्यामध्ये
आपल्याला इथेनॉलशिवाय पर्याय नाही. हां, त्याच्यात जर काही इंजिनचे काही प्रॉब्लेम्स असतील असू शकतात. काही फ्लेक्स इंजिन आता नव्यानं फ्लेक्स इंजिन आलेले आहेत. जुने आपले इंजिनची जी मॉडेल्स आहेत ते सगळे पेट्रोलचे आधारित आहेत. पेट्रोलची टेक्नॉलॉजी आणि इथेनॉलची टेक्नॉलॉजी थोडाफार फरक आहे. झालंय काय आता, पेट्रोलची टेक्नॉलॉजी, इथेनॉलची टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये असणारी जी कॅलरिफिक जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये ते थोडं प्रमाण कमी जास्त होते. आता इथून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने आणि गव्हर्नमेंटने तर हा म्हणजे कार्यक्रमच सुरू केलेला आहे. म्हणून पहिल्यांदा ग्राहकांनी ही गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे. इथेनॉलमध्ये कुठलंही मिक्सिंग चालत नाही. एक थेंबसुद्धा पाण्याचं चालत नाही, नंबर 1. नंबर 2, इथेनॉल हे काय जरी केलं तर हे शेतकऱ्यांचा बाय प्रोडक्ट आहे. शेतकऱ्यांचा बाय प्रोडक्ट आहे. इथेनॉल हा काय कुठल्या उद्योगपतीचा बाय प्रोडक्ट नाही आहे. आपल्याकडे 2 प्रकारचे इथेनॉल आहे, ग्रेन बेस आणि शुगर इंडस्ट्री बेस. यावर्षी 25-26चा कोटा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 1050 कोटी लिटर एवढा मान्य केला. सायकल 1चं टेंडर आलं, त्यामध्ये 650 कोटी लिटर हे ग्रेन बेसला गेलं आणि 400 कोटी लिटर हे शुगर इंडस्ट्रीला गेलं. 72% कोटा इथेनॉलचा ओव्हरऑल गेल्या वर्षी ह्या वर्षाचा हा ग्रेन बेसला गेला. ग्रेन बेसमध्ये कोण शेतकरी आहे? मका पिकवणारा शेतकरी, अल्पवर्ग शेतकरी आहे, त्याच्यामध्ये गहू पिकवणारा शेतकरी, तांदूळ पिकवणारा शेतकरी आहे. ब्रोकन राईस किंवा जो खराब झालेला असतो त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करून आपण इथेनॉल काढतो, त्याला चांगला दर मिळायला लागला. शुगर इंडस्ट्रीमध्ये शेतकरी कोण आहे? तर ऊस पिकवणारा शेतकरी. माझा मुद्दा एकच आहे याच्यामध्ये की आज ही टेक्नॉलॉजी प्रूव्हन आहे. ह्याच्यामध्ये जर काही दोष असतील, आता काय झाले, पण याच्यामध्ये कारखानदारांना थोडी चिंता सतावते का? काय कारखानदार तुमच्याशी नाही, बोलले? नाही. कारण मी 2-3 कारखान्याच्या चेअरमनशी बोललो, ते म्हणजे सरकारने आम्हाला प्रोत्साहन दिलं, आम्ही मोठ्या प्रमाणात कर्ज काढले, इथेनॉल प्लांट चालू केला. मात्र आता जर सरकार जर काही अद्यापपर्यंत कुठल्याही अशा प्रकार, पण त्यांच्यामध्ये चिंता आहे की जर सरकारने धोरण बदललं तर काय? नाही, आता साखर उद्योगामध्ये जेवढी कारखानदारीमध्ये तर चिंता आहेच, नाकारून चालणार नाही. कारण 2 लाख कोटी रुपयाची इंटरेस्ट सबवेन्शन योजना केंद्र सरकारने 2018-19ला आणली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉलचे प्रोडक्शन काढायला परवानगी दिली. त्या बेसमध्ये सर्वांनी त्यामध्ये गुंतवणूक केली. एकट्या महाराष्ट्रामध्ये 40,000 कोटीची गुंतवणूक आहे. देशामध्ये 90,000 कोटीची गुंतवणूक आहे. जवळजवळ 1 लाख कोटीची गुंतवणूक झालेली आहे. आणि ही सगळी गुंतवणूक फक्त आणि फक्त इथेनॉल निर्मिती करण्यासाठीची आहे. आता जर एका बाजूला जर असा संभ्रम निर्माण झाला ग्राहकांच्या मध्ये, दुसऱ्या बाजूला जर काही अशा काही यंत्रणा आहेत की त्या कारण नसताना इथेनॉलच्या विरोधामध्ये काम करतात असं माझं स्पष्ट मत आहे. काही यंत्रणा, काही लोकांचे वेस्टर्न इंटरेस्ट असू शकतात त्याच्यामध्ये. कारण काय झालंय, इथेनॉलमध्ये एक थेंबसुद्धा पाणी मिक्स करता येत नाही. काही लोकांना ह्या सगळ्या सिस्टीममध्ये भेसळ करण्याची सवय लागलेली आहे. मला असं वाटतं तुम्ही अगोदर पहिल्यांदा तुम्ही इथेनॉलचं ॲनालिसिस करा. म्हणजे मीच तुम्हाला सांगतो, माझं खुलं आव्हान आहे, कुठलाही इथेनॉलचा टँकर आपण अडवा किंवा आता ज्यांच्याकडे कोणाकडे इथेनॉल असेल, इथेनॉल हा 99.9% प्युरेबल आहे. त्याच्यामध्ये काही मिक्सिंग होऊ शकत नाही. ऑन द कॉन्ट्ररी दुसरं जे इंधन आहे त्याची पण तपासणी करावी लागेल. आता आपल्याला त्याची पण तपासणी करावी लागेल ना. मग जिथं सालोसाल जिथं मिक्सिंग चालले, आता आपण बघतो ना काही पंपामध्ये डिझेलमध्ये केरोसिन येत होतं की आपण बघतो ना. आजही एखादा पेट्रोल पंप जर मिक्सिंग करत असेल तर तिथं ग्राहक जातो का? नाही जात तिथं ग्राहक. त्याला माहीत असतं इथं मिक्सिंग होतं आहे. इथेनॉलचा तुम्ही एखादा एक टँकर टेस्ट करून बघा. मग जर एवढं हायली ऑर्गॅनिकली ग्रीन एनर्जी म्हणून जर आमचा प्रोडक्ट असेल आणि तो प्रोडक्ट आत्तापर्यंत 1,95,000 कोटी रुपयेचं परकीय चलन, हे गव्हर्नमेंटचं स्टेटमेंट आहे. 1,95,000 कोटीचं म्हणजे 2 लाख कोटीचं परकीय चलन जर ह्या इथेनॉलमुळं जर आपल्या देशाचं वाचलं असेल तर शेवटी ह्याचा फायदा कोणाला होतो? एक. दुसरा, याच्यातून शेतकऱ्याला पैसे किती मिळाले इथेनॉलमुळे? माझा दावा आहे, मी राष्ट्रीय फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून सांगतो, ऑन रेकॉर्ड बोलतो मी, 1,65,850 कोटी रुपये इथेनॉलमुळं शेतकऱ्याच्या खिशात पैसे गेले. पर्यायनं
आज जर आमचं 1050 कोटी लिटर इथेनॉल जर गेलं असेल तर 20 रुपये जरी आम्हाला त्याच्यामध्ये शेतकऱ्या म्हणजे ग्राहकाला 20 रुपयापर्यंतचा तर फायदा मिळायला पाहिजे का नाही एका लिटरला. जर आमचं 20% पेट्रोल इथेनॉल वापरत असाल किंवा आमचं 10% तुम्ही इथेनॉल वापरत असाल किंवा आमचं 15% इथेनॉल वापरत असाल E10, E15, आता आपण E20वर आलो. आता E20 नंतर आपण E25ला जाणार आहोत. पण E25 कडे जाताना हे जे संभ्रम निर्माण होतात किंवा जे बोललं जाते त्याबद्दल काय सांगाल? साखर महासंघाची भूमिका काय? साखर महासंघ, इस्मा, त्यानंतर आयजॅक, त्यानंतर ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या साखर उद्योगातल्या ज्या संघटना आहेत ज्या साखर उद्योगासाठी काम करतात आणि सरकारला पण त्याची वेळोवेळी सहकार्यातून भूमिका मांडतात. आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा ज्याची कुणाची शंका इथेनॉलबद्दल असेल त्यांनी खुलेआम चर्चा करावी. आमची चर्चा करायची तयारी आहे. शास्त्रोक्त पद्धतीने चर्चा झाली पाहिजे. उगं कोणीतरी एखादं सोशल मीडियावर पोस्ट टाकतं, त्याच्याबद्दल कोणीतरी काहीतरी एखाद्याची कमेंट्स घेतं, कुणीतरी एखाद्या गॅरेजमधल्या माणसाला सांगते की नाही तुझं इंजिन इथेनॉलमुळे खराब झालेलं आहे. डिझेल पेट्रोलमुळे इंजिन खराब झालेले आपल्याकडे गाड्या अजून सडक पडल्यात सांगतो आपल्याकडे, त्याच्याबद्दल कुणी बोलत नाही. मग डिझेल पेट्रोल एवढं प्युअर होतं तर त्या गाड्या स्विच कशा काय झाल्या? त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये मिक्सिंग काही प्रमाणात कुणीतरी करत असेल. कोण करतं मला माहीत नाही. इथेनॉलच्या बाबतीमध्ये काही अडचण नाही. हां, 2017च्या पूर्वीच्या जर गाड्या असतील त्याच्यामध्ये थोडेफार प्रॉब्लेम्स आहेत. कदाचित प्रत्येक व्हेकल मेंटेन कसं करतं, शेवटी प्रत्येकाची गाडी आहे ती. आता आपल्याकडे आजही 20-20 वर्ष गाड्या वापरणारी माणसं आज पण आहेत ना. मग त्यांच्या गाड्या कशा नीट चालतात आणि एखादी नवी गाडी आली आणि त्याचा मेंटेनन्स नीट नाही केला तर त्याची गाडी 1 वर्षात बंद पडणार आहे. हे सुद्धा बघितलं पाहिजे. पण सगळा दोष आणि सगळं खापर इथेनॉलवर जर मारायचं असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्याचा प्रकार आहे. तुम्ही आता बोलताना असं देखील म्हटलं की जाणीवपूर्वक इथेनॉलला बदनाम केलं जाते. नेमके ते शक्ती कोण आहेत सांगू इच्छिता का? नाही, शक्ती कोण आता ते केंद्र सरकारने उडकलं पाहिजे, कारण शेवटी केंद्राची पॉलिसी. तुम्ही मागणी करताय तशी? हो, आम्ही मागणी करतोय आणि आम्ही यावेळी बऱ्याच वेळा बोललोय. आम्ही याची मागणी केलेली आहे की तुम्ही एकदा ओपन डिबेट करा ना. मी म्हणतो उद्या एखाद्याला वाटलं की इथेनॉल चला आमची तरी आम्ही राष्ट्रीय स्तरावर सेमिनार घ्यायला तयार आहे, आम्ही राज्याच्या स्तरावर सेमिनार घ्यायला तयार आहे. उद्या जर आमची वेबसाईट आहे, जर उद्या कोणाची शंका असली, नॅशनल शुगर फेडरेशनची वेबसाईट आहे, इस्माची वेबसाईट आहे, विस्माची वेबसाईट आहे, आमच्याकडे ऑनलाईन सिस्टीम आहे. तुम्ही कधीही कुठलीही कंप्लेंट करू शकता, आम्ही एक्सप्लेन करतो. बरं, कुठल्या कारखान्याच्याबद्दल तक्रार असली तरी सांगा आम्हाला. लोकशाहीमध्ये डिबेट करायला काही हरकत नाही. डायलॉग पाहिजे, संवाद पाहिजे. आपल्याला काय वाद करायचा नाही, आपल्याला संवाद करायचा आहे. तुमच्या जर शंका असतील तर निश्चित एक फेडरल बॉडी म्हणून त्या शंका दूर करण्याची आमची जबाबदारी आहे. कारखानदारांचं काय म्हणणं आहे आणि कारखानदारांना तुम्ही काय सांगताय? केंद्र सरकारशी काय संवाद साधताय? आज कारखानदारीमध्ये ज्यांनी इथेनॉल केलेलं आहे, कॅपॅसिटी वाढवली इथेनॉलच्या, ते सगळे आज भयभीत झालेले आहेत. त्यांना भीती वाटायला लागली की ह्या वर्षीचा 26-27चा गळीत हंगाम आणि इथेनॉलची पॉलिसी काय राहील. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारला अशी मागणी केलेली आहे की इथेनॉलची पॉलिसी दरवर्षी आपण नीती आयोग शिफारस करतं, पेट्रोलियम मिनिस्ट्री असेल, फूड मिनिस्ट्री असेल, ती त्यांची ग्रुप ऑफ मिनिस्टर्स आहेत, कमिटी आहे, ती कमिटी डिसाईड करते आणि माननीय पंतप्रधानांच्याकडून त्याला मान्यता मिळते. आमची मागणी अशी आहे की तुम्ही ह्या महिन्याभरामध्ये तुम्ही 26-27ची इथेनॉलची पॉलिसी जाहीर करा आणि ती पॉलिसी जाहीर करताना आपली जी काही इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे त्यात आमच्या 3 मागण्या आहेत. पहिली मागणी अशी आहे की इथेनॉलची पॉलिसी ही 50-50% असली पाहिजे. साखर उद्योगासाठी 50%, ग्रीन बेससाठी 50%. तिकडं पण शेतकरी इथेनॉल तयार करतो, इकडं पण शेतकरी इथेनॉल तयार करतो. त्यामुळे आता 28 आणि 62% झाले, 72%. आता हा 25-26चा कोटा 1050 कोटी लिटरचा हा 72 and 28. आमचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे आणि ह्याचा बॅलन्स ठेवावा लागतो. लागणारी साखर आपल्याला किती लागते डोमेस्टिक कन्झम्पशनसाठी? आता 275 लाख मेट्रिक टन साखर आपल्याला डोमेस्टिक कन्झम्पशनसाठी लागते. उद्या जर आपल्याकडे साखर जर 350 लाख मेट्रिक टन होणार असेल तर वरची 70-75 लाख मेट्रिक टन साखर जी अतिरिक्त होणार आहे, तेवढी साखर तुम्ही डायव्हर्ट करायला परमिशन द्या इथेनॉलमध्ये.
हां, उद्या जर समजा अल निनोचा परिणाम झाला, उद्या जर सिच्युएशन वर्स्टच झाली, निसर्ग तर काही तुमच्या आणि माझ्या हातात नाही, आणि उद्या केंद्राला वाटलं की बाबा नाही आता हे इथून साखरेचंच प्रोडक्शन कमी होईल, अशा वेळेस शेवटी पहिलं प्राधान्य सरकार कशाला देणार? साखरेला देणार. ते आम्हाला पण समजते. पण अशा वेळेस पूर्ण इथेनॉलच जर बंद करणार असाल तर ते प्लॅनचं आम्ही करायचं काय? आम्ही कर्ज काढलेलं आहे. तुमच्या धोरणाप्रमाणे आम्ही कर्ज काढले, तुमच्या धोरणाप्रमाणे, म्हणून एक 10 वर्षाची कॉन्स्टंट पॉलिसी, किमान 10 वर्षाची, ठीक आहे, कोटा कमी जास्त होऊ शकेल, पण बंद होणे ही कारखानदाराच्या मनातली भीती आहे. जर देशभराचा विचार करायचा झाला किंवा राज्यभराचा विचार करायचा झाला तर साधारणपणे किती कोटीची गुंतवणूक यामध्ये इथेनॉल प्लांटसाठी झाली, काय अंदाज सांगू शकाल? अंदाज माझ्या माहितीप्रमाणे 45 ते 50 हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, आणि जवळजवळ तेवढीच गुंतवणूक इतर राज्यामध्ये झालेली आहे. अंदाजे 900 ते 1000 कोटी ॲप्रॉक्सिमेटली ह्या आपलं 900 ते 1 लाख कोटीपर्यंतची गुंतवणूक, म्हणजे 90,000 कोटी ते 1 लाख कोटीपर्यंतची अंदाजे गुंतवणूक ही साखर उद्योगामध्ये इथेनॉलची झालेली. एक ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत गुंतवणुकीमध्ये सुद्धा. काही साखर कारखान्यांनी शुगर हाऊस न करता डायरेक्ट इथेनॉल वाढवलेलं आहे. म्हणजे माझं क्रशिंग 6,000 असेल तर मी मात्र इथेनॉलची कॅपॅसिटी 4 लाख लिटरची केलेली आहे. त्यांनी काय केलेलं आहे की सगळ्याच्या सगळा सिरप हा ज्यूस इथेनॉल इथेनॉलला घेतलेला आहे. मग आता जर उद्या ह्याच्यात काही सरकारने काही बदल केले आणि जर ही पॉलिसी, शेवटी इंडस्ट्री आहे, आणि कोणाची इंडस्ट्री? ही शेतकऱ्याची इंडस्ट्री आहे, आणि ह्याच्यामध्ये तुम्हीच प्रोत्साहन दिलं आम्हाला. तुम्हीच इंटरेस्ट सबसिडीची स्कीम काढली की तुम्ही कर्ज काढा. तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांना सांगितलं, तुम्ही जिल्हा बँकांना सांगितलं, ते बँकांनी कर्ज दिलं आम्हाला. 6% इंटरेस्ट सबवेन्शन तुम्ही देता, त्याचं व्याज पण देता ना केंद्र सरकार. आता 1400 कोटी आमची येणे अजून त्या 6%चं, ते परवा काहीतरी जमा होणार आहे असं आम्हाला कळलं. तर आमची जी मिटिंग झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या बरोबर, त्यावेळेस आम्ही हा 1400 कोटीचा मुद्दा मांडला होता, त्यांनी मान्य केला तो. आता हे कदाचित त्या 2 दिवसामध्ये ती पण अमाऊंट त्या कारखान्याच्या कर्ज खात्याला, म्हणजे बँकेच्या अकाउंटला जमा होतील. मला असं वाटतं की ह्या इंडस्ट्रीकडे बघण्याची आवश्यकता वेगळी आहे. ह्याच्यामध्ये नवीन कुठलंही धोरण आणलं की शंका कुशंका संभ्रम राहणं, आणि शेवटी आपला सगळ्यांचा अल्टिमेट ह्या देशातला सगळ्यात महत्त्वाचे 2च घटक आहेत, एक शेतकरी आणि एक ग्राहक. शेतकरी आणि ग्राहक ह्या दोघांना बरोबर समन्वयाने चालावं लागणार. पण नेहमी अन्याय शेतकऱ्यांवर झालाय. मग आता तेच आमचं म्हणणं तोच आहे की तरी पण शेतकरी झाला, आता साखरेचे दर वाढायला लागले. परवाच आमची दिल्लीत मिटिंग झाली, दर एकदम कसे काय वाढले. आता आम्हाला तर काय माहिती दर एकदम कसे काय वाढले. मग आता स्टॉक व्हेरिफिकेशन सुरू केलं, करायचं आमचं काय म्हणणं नाही. पण आता ऑलरेडी 80% साखर विकून झाली कमी दरातली, दर कमी असताना 20% साखर राहिली. आणि आजही मी सांगतो तुम्हाला, ग्राहकांनी घाबरून जायची काही कारण नाही. मी जबाबदारी ऑन रेकॉर्ड बोलतो. आज आपल्याकडं 40 ते 45 लाख मेट्रिक टनाचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे, ओपनिंग स्टॉक साखरेचा. नो डाऊट आत्तापर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात हा कमी स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक आत्तापर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात कमी आहे. पण ग्राहकाला लागणारी साखर नोव्हेंबर महिन्यापर्यंत जुनी साखर आपण ह्या देशामध्ये आपण ग्राहकांना देऊ शकतो, असं आम्ही एक जॉईंट स्टेटमेंट पण परवा दिल्लीमधनं दिलेलं आहे. त्यामुळं कुणीतरी येईल, ब्लॅक मार्केटिंग करेल, ग्राहकाच्या भावना बळकून देईल, साखर कडाडली, अशी काही परिस्थिती नाही आहे. गरजेपुरती लागणारी साखर आपल्याकडे आहे. आता मध्ये एक अफवा उठली की केंद्र सरकार साखर इम्पोर्ट करणार आहे. हे असे काही लोक असतात त्याच्यामध्ये की हे कधी ग्राहकाच्या विरोधात काम करतात, कधी शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतात, कधी उद्योगधंद्याच्या विरोधात काम करतात. सांगतो मला असं वाटतं कोण आहेत ही लोक? आता असे आता लोक म्हणण्यापेक्षा तुम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं तर बरोबर. कोण लोक म्हणजे जे ह्याच्यामध्ये वेस्टर्न इंटरेस्ट आहेत, अच्छा, ज्याचे ह्याच्यामध्ये हितसंबंध गुंतलेले आहेत, अशीच माणसं आहेत ना. आता कोणाकोणाचे संबंध गुंतले आहेत? इथेनॉल वाढल्यानंतर कोणाच्या कारखान्यावर प्रॉब्लेम होणार आहे? साखरेचे दर वाढल्यानंतर वाढलेल्या दराचा फायदा कोण घेणार आहे? केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले आले. आता हो, आम्ही प्रत्येक गोष्ट देतो. आम्ही काल सुद्धा आम्ही त्यांना ऑनलाईन मिटिंग झाली आमची सुद्धा काल सुद्धा,
आम्ही दिली त्यांना सगळी माहिती. आता मला असं कळलं होतं की 27 तारखेला एका कमिटीची मिटिंग काहीतरी बोलवली होती, पण आता हे दिल्लीच्या गोंधळामुळे ते मिटिंग पुढे गेली. पुढच्या आठवड्यात मिटिंग होईल आणि त्या पद्धतीने होईल. मला एकच याच्या निमित्तानं सांगायचं आहे, इथेनॉल ही आपल्या देशाचं भविष्य आहे. खरं सांगतो मी, त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. देशाचं भविष्य इथेनॉल आहे. ग्रीन एनर्जी आपल्या देशाचं भविष्य आहे. नेहमी तात्पुरता विचार बघण्यात काय अर्थ नाही. 2017च्या पूर्वीच्या ज्यांच्या गाड्या असतील त्यांचे काय प्रॉब्लेम असू शकतात, मी काय त्याचा टेक्निकल पर्सन नाही, पण आपल्याकडं ट्रान्सपोर्ट डिव्हिजनचं एक फार मोठं रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आपल्याकडे. ते इथं पुण्यातच आहे, पिंपरी चिंचवडला भोसरीला. ते रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आपल्या ह्याच्यामधलं व्हेकल डिव्हिजनचं. त्यांचे अभिप्राय तुम्ही घ्या त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याकडं मोठमोठ्या लॅबोरेटरीज आहेत आपल्याकडे. सांगतो तुम्ही इथेनॉलचं ॲनालिसिस करा, काय हरकत आहे करायला सांगा. आता आमच्या कारखान्यामध्ये सुद्धा लॅबोरेटरी आहे. चला आम्ही तुम्हाला 1 लिटर इथेनॉल तुम्हाला आम्ही तिथं लॅबोरेटरीमध्ये दाखवतो. किंवा ज्याची शंका असेल त्यांनी आमचं 1 लिटर इथेनॉल घेऊन जावं, कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये घेऊन जावा, त्याचं टेस्टिंग करा, त्याचे पॅरामीटर्स बघा, त्याचे नॉर्म्स बघा, त्याची जी गव्हर्नमेंट ठरवून दिलेली जी पॉलिसी आहे ती पॉलिसी बघा, त्याच्यातले कंटेंट्स बघा काय आहेत ते सांगतो. पण मला असं वाटतं उगाच हे करण्यात काय अर्थ नाही. एक चांगलं धोरण आपण स्वीकारलेलं आहे. भविष्यामध्ये आता साखर कारखानदारीचं मेन उत्पन्न काय, साखर आहे. आता ही तर गोष्ट तुम्ही मान्य करसाल की जगातले सगळ्यात डायबेटिक पेशंट्स, जास्त पेशंट्स हे भारतामध्ये आहेत. तो आकडा आज माझ्याकडे नाही आहे. तुम्ही एक बारकाईने बघा, साखर उद्योगासमोर सगळ्यात मोठं आव्हान काय माहिती का आता, डोमेस्टिक मार्केट साखरेचं. डोमेस्टिक मार्केट 10 वर्षामध्ये आपली 120 कोटी लोकसंख्या असताना साखर आपल्याला 275 लाख मेट्रिक टन लागायची. आता आपली लोकसंख्या 141 कोटी झाली, तरी साखर 275 कोटीच लागते साखर खाण्यात. त्याचं कारण असं आहे की आता साखरेचं कन्झम्पशन प्रति फॅमिली 20 किलोवरून ते आता 16 किलोवर आलेलं आहे. भविष्यामध्ये अजून 10 वर्षानंतर हे प्रमाण 10 किलोवर येईल. मग 10 किलोवर जर हे प्रमाण आलं तर 35-40 लाख मेट्रिक टनाच्या पुढं ह्या देशामध्ये साखर डोमेस्टिक कन्झम्पशनला वापरली जाणार नाही. मग ह्या साखरेचं करायचं काय, कोण घेणार ही साखर. आता तुम्ही कमर्शियल जर बघितलं आपण, उदाहरणार्थ कोकोकोला हा मल्टी ब्रँड आहे, US चा ब्रँड आहे. कोकोकोलामध्ये सॉफ्ट ड्रिंकमध्ये 72% साखरच आहे. आता तरुण वर्ग काय म्हणतो, आता युवा वर्ग, आम्हाला झिरो डाएट कोक द्या, आम्हाला शुगर फ्री आईस्क्रीम द्या. तुम्ही आता अमूलचं बघा, अमूल शुगर इंडस्ट्रीमध्ये आता बाय प्रोडक्टमध्ये पुढे गेलेलं आहे. अमूलच्या 1 लाख कोटीचा टर्नओव्हरमधला 50,000 कोटीचा टर्नओव्हर हा फक्त चॉकलेट, आईस्क्रीम आणि त्यांचे बाय प्रोडक्ट्स आहे. आता ते विचार करायला लागलेत की लो ग्लायकोमिक इंडेक्सची साखर, आपल्या नॉर्मल साखरमध्ये ग्लायकोमिक इंडेक्स साखरेचा हा 70%च्या पुढे आहे, की जी जसं इन्शुलिन वाढतं रक्तात साखर मिसळली जाते. जर हे ग्लायकोमिक इंडेक्स साखरेचा जर 40च्या खाली आला, आम्ही आमच्या निराभिमा साखर कारखान्यामध्ये प्रयोग केला आहे. आता एक पेटंट निघालं आहे, पण ती साखर 210 रुपये किलोला बसते. ती मागणी वाढायला लागली. आता उद्या भविष्यामध्ये लो शुगरमध्ये जे आहे की त्याच्यातलं ग्लायकोमिक इंडेक्स साखर चवीला गोडच लागते, पण त्या गुढीबरोबर त्याचं ग्लायकोमिक इंडेक्स साखरेतला काय ह्याचा कोणी अभ्यास केलेला नाही अजून. त्याचा आम्ही रिसर्च करतोय. आता सायन्स टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचे एक GM आहेत आमचे डॉक्टर राजेंद्र जगदाळे म्हणून, त्यांनी ह्याचं संशोधन केलं, एक पेटंट तयार केले. साखरेत देखील बदल करावे लागतात, करावं लागणार आता. मग आता जर असं असेल आणि उद्या जर कुणी उठायचं इथेनॉलचं, माझ्या गाडीचं ॲव्हरेज कमी झालं, माझं इंजिन जाम झालं, त्याला अनेक कारणं आहेत ना. उद्या मग ह्या देशातली सगळी माणसं म्हणतील तुमच्यामुळं आम्हाला शुगर झाली, तुमच्यामुळे आम्हाला डायबिटीज झालं, तुमची साखरच खराब आहे. असं नाही, डायबिटीज काही आमच्या साखरेमुळं झालेलं नाही, डायबिटीज तुमच्या लाईफस्टाईलमुळे झालेलं आहे. उदाहरण सांगतो मी. ब्लेम करणं सोपं असतं, कोणावर लगेच ढकलून जबाबदारीमुळे. उद्या हा उद्योग आहे, हा शेतकऱ्यांच्या मालकीचा उद्योग आहे, ह्याचा फायदा कोणाला होतो, कारखान्याचा इथेनॉलशी काही संबंध नाही. आम्ही हे माध्यम आहे. हो, पूर्वी फक्त साखर हाच एक मेन प्रोडक्ट होता.
आता आम्ही CNG तयार करायच्या मागं लागलो आहे, आम्ही आता इथेनॉल तयार करायच्या मागं लागलो आहे, आम्ही आता ऑर्गॅनिक वॅक्स तयार करायच्या मागं लागलो आहे, आम्ही इन्सिनरेशन बॉयलरच्या पासून आम्ही आता पोटॅश तयार करायच्या मागं लागलो आहे, आम्ही सल्फर तयार करायच्या मागं लागलो आहे, त्याच्यानंतर आम्ही ग्रीन हायड्रोजनच्या करायच्या मागं लागलेलो आहे, आम्ही साखरेपासून प्लॅस्टिक तयार करायच्या विचाराच्या मागं लागलेलो आहे, बगॅसपासून साखर तयार करता येते का ह्याच्यावर संशोधन सुरू झालेलं आहे. म्हणजे ही इंडस्ट्री जी आहे हे काळारूपानं बदलली पाहिजे, कारण ह्याचा मालक शेतकरी आहे, प्रायव्हेट असो कॉपरेटिव्ह असो, शेवटी ह्याचा रॉ मटेरियल देणारा वर्ग कोण आहे? शेतकरी. आणि मग शेतकऱ्यांच्या करता आम्ही पण शेतकऱ्याचीच मुलं आहोत ना. पण होतंय कसं, एखादी गोष्ट आली की आम्ही काही तेवढं त्या सगळ्या सेक्टरमध्ये नसतो आणि मग लगेच बदनाम करायचं, त्याचं लगेच हे करायचं. माझं तर म्हणणं असं आहे की एक खुलं ज्यादा कोणाला शंका असेल का मी तुम्हाला पण एक विनंती करतो, जर तुम्हाला कोणी म्हणलं चला आपण एक मिटिंग घेऊ आपण, आम्हाला कळू द्या ना काय प्रॉब्लेम आहे ते सांगू. आमचा असं मुळीच दावा नाही की आमचं सगळं खरं आहे म्हणून, पण एखादा नवीन प्रयोग आपण देशामध्ये स्वीकारतो, एखादं दूरदृष्टी डोळ्यासमोर. आज तुम्ही आता विमानामध्ये इथेनॉल वापरायची चर्चा सुरू केली, झाला ना. इंडिगोचे 2 आणि स्पाइस जेटचे 2 विमानाचा ट्रायल यशस्वी झाले. आता आपल्याला परकीय चलन, आज आपली अर्थव्यवस्था जर बघितली आपण तर हे आता क्रूड ऑइल झालं, पुन्हा आता किमती वाढायला लागल्या क्रूड ऑइलच्या. मग ह्याला पर्याय काय आता सांगा? मग हे असे काय पर्याय आपण काढले तर हे पण बदनाम जर करणार असाल तर शेवटी काय होईल? मग उद्या गव्हर्नमेंट म्हणलं इथेनॉल बंद करा, झालं आमचं तर सगळं शेतकऱ्याचं तर सगळं बाट्यामुळे होईलच, रस्ता तळायला जातील सगळे. गव्हर्नमेंट कुठून आणणार आहे क्रूड ऑइल? किंवा हे जे काय आरोप करणारी माणसं आहेत सांगतो, ह्यांनी पर्याय व्यवस्था करावी. आहे का आपल्याकडे कुठे तेलाचा साठा? आहे का आपल्याकडे कुठे पेट्रोलचा साठा? नाही ना आपल्याकडे. मग आपल्याकडचं आता एका घरात 5-5 वाहनं झाली, आता माणसं 2 वाहनं 4, मुलाला वेगळी गाडी, मिसेसला वेगळी गाडी, घरातल्या करत्या माणसाला वेगळी गाडी, पुन्हा तिथल्या स्टाफला वेगळ्या गाड्या. आज मला सांगा चालत कोण फिरतंय का? 5 मिनिटं असले तर बाईकला किक मारते जाते लगेच. म्हणजे अर्थ काय की मोबिलिटी आता नव्या जनरेशनची ही व्हेकलवरती वाढलेली आहे. मग त्याला इंधन कुठलं देणार आहे तुम्ही? आता ह्या सगळा ब्रॉडर ॲस्पेक्ट विचार करावा. हां, त्याच्यात काही चुकी असतील सांगा. आम्ही तर आता असं ठरवलं आहे की एक नॅशनल लेवल एक आम्ही आता सेमिनार घ्यायचं डोक्यात ठरवलं आहे. सगळे इस्मा जेवढ्या काय असोसिएशन आहेत सगळं आमचं रोज मिटिंग होतात सगळ्या. त्यातनं संभ्रम हा 100% इथेनॉलचा दूरच करणार आम्ही सांगतो. म्हणजे खरं आहे ते. हां, त्यात जर काय दोष असेल समजा, मला एक सांगा, आमच्या इथेनॉलमध्ये काय दोष आहे? तुम्ही आमच्या इथेनॉलचा दोष सांगा. उद्या एखाद्याच्या मशीनमध्ये काय प्रॉब्लेम झाला, मग त्याचा दोष तुम्ही इथेनॉलला काय देता? हां, आमचं इथेनॉल खराब आहे असं तुम्ही सिद्ध करा, आम्ही सुधारणा करू. किंवा मग तुमचं इंजिन खराब आहे का काय ते सिद्ध करू आपण. कुठेतरी ही जी क्लॅरिटी यायला पाहिजे, गैरसमज नसावा आणि चर्चा व्हावी, त्यातनं मार्ग काढावा. पुन्हा सांगतो मी, इथेनॉल ह्या देशाचं भवितव्य बदलणार आहे. खूप खूप धन्यवाद. ते होते हर्षवर्धन पाटील, ज्यांनी सांगितलं इथेनॉलबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहेत. आम्ही चर्चेला तयार आहोत. आता यावरती सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, इंदापूर.